बी ए भाग 2 सेमिस्टर 3 यामधलं दुसरं युनिट आहे. या दुसऱ्या युनिटमधलं दुसरं चॅप्टर म्हणजे मुद्रा. त्यामध्ये मुद्रेची व्याख्या, मुद्रेची वैशिष्ट्ये आणि मुद्रेची कार्य हे आपल्याला शिकायचं आहे. यामध्ये सर्वप्रथम आपल्याला मुद्रा म्हणजे काय हे पाहणं अत्यंत आवश्यक आहे. मुद्रेची अनेक शास्त्रज्ञांनी व्याख्या दिलेल्या आहेत, पण त्यामध्ये सर्वात महत्त्वाची व्याख्या आहे ती क्राउथर यांनी दिलेली. क्राउथर यांच्या मते ज्याप्रमाणे यंत्रशास्त्रात चक्र, विज्ञानात अग्नी व राज्यशास्त्रात मत महत्त्वाचे, त्याचप्रमाणे अर्थशास्त्रात मुद्रेला महत्त्वाचे स्थान प्राप्त झालेलं आहे. थोडक्यात मुद्रा हा अर्थव्यवस्थेतील मूलभूत शोध होय. क्राउथरने या अर्थव्यवस्थेसाठी एक आमूलाग्र बदल करणारी वस्तू म्हणजे मुद्रेला मानलेलं आहे. कारण त्यांनी म्हटलं की ज्याप्रमाणे यंत्रशास्त्रामध्ये चाकाला, चक्राला किंमत आहे, ज्यानं वेग आला, विज्ञानामध्ये अग्नी, राज्यशास्त्रात मत महत्त्वाचे, त्याचप्रमाणे अर्थशास्त्रात मुद्रा अत्यंत महत्त्वाचं स्थान मुद्रेला प्राप्त झालेलं आहे. मुद्रा हा अर्थव्यवस्थेतील एक शोध ते म्हणतात. आपण याच्या अगोदरच्या लेक्चरला शिकलो होतो. वस्तुविनिमय पद्धती होती. या वस्तुविनिमय पद्धतीमध्ये अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता आणि या अनेक अडचणीवर मात करूनच व्यक्तीने या मुद्रेचा शोध लावला आणि या मुद्रेमुळं जी विनिमयता आहे ती सोयीस्कर झाली, व्यवस्थित होऊ लागली. अनेक गोष्टी वस्तुविनिमय पद्धतीमध्ये अनेक गोष्टीच्या ज्या अडचणी होत्या त्या मुद्रा विनिमय पद्धतीमध्ये नाहीशा झाल्या आणि म्हणूनच मुद्रा अर्थव्यवस्थेतील एक महत्त्वपूर्ण शोध आहे असं क्राउथर म्हणतात. कारण ज्या सगळ्या अडचणी या पुरातन काळापासून या वस्तुविनिमय पद्धतीमध्ये होत होत्या त्या सगळ्या या मुद्रेच्या शोधामुळं त्या सगळ्या अडचणीवर मात केली गेली आणि म्हणूनच मुद्रा ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट या अर्थव्यवस्थेत मांडल्या जाते, अर्थशास्त्रात मांडल्या जाते, असं क्राउथरसह अनेक अर्थशास्त्रज्ञ म्हणताना आपल्याला बघावयास मिळते. आणि म्हणूनच मुद्रेची व्याख्या ही अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. त्यानंतर आहे मुद्रेची वैशिष्ट्ये. अनेक वैशिष्ट्ये मुद्रेची सांगितली जातात, पण त्यातून आपण निवडक काही वैशिष्ट्ये घेतलेली आहेत. ज्यामध्ये पहिलं होतं अर्थव्यवस्थेतील सक्रिय साधन. मुद्रा ही अर्थव्यवस्थेतील सगळ्यात सक्रिय साधन आहे. अनेक साधने या अर्थव्यवस्थेमध्ये कार्यरत असतात, पण मुद्रा हे असं साधन आहे की जे सक्रिय आहे, ज्याच्या होण्याने, ज्याच्या असण्याने खूप सगळं अर्थव्यवस्थेची प्रगती होत असते, अर्थव्यवस्थेला वेग येत असतो आणि म्हणूनच मुद्रा ही अत्यंत सक्रिय असं साधन या अर्थव्यवस्थेमधलं आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य या मुद्रेच्या बाबत आपल्याला पाहावयास मिळते. नंबर 2 होतं मुद्रा केवळ साधन आहे, साध्य नाही. मुद्रा हे साधन आहे, ते साध्य नाही. म्हणजे एखादी उपभोग पूर्ण करण्याचं ते एक साधन आहे, पण मुद्रेने मात्र तुमचा उपभोग पूर्ण होणार नाही. म्हणजे ते साध्य नाही, अंतिम साध्य ते नाही आहे, पण उपभोग घेण्याचं एक साधन मात्र ते निश्चितच आहे आणि त्यामुळं मुद्रेला अतिशय महत्त्व असं प्राप्त झालेलं आहे. त्यामुळं मुद्रा केवळ साधन आहे, साध्य नाही असं म्हटलं जाते. तिसरं होतं तरलता. मुद्रेमध्ये तरलता आहे. तरलता म्हणजे जे आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज नेता येऊ शकते. वस्तुविनिमय पद्धतीमध्ये आपण पाहिलं होतं की अनेक अडचणी होत्या. आपल्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मालमत्ता नेणं, संपत्ती नेणं अत्यंत अवघड होतं. पण ती गोष्ट मात्र मुद्रेमध्ये बदलण्यात आली. मुद्रेमध्ये ती सोयीची झाली, जिची तरलता आली की जिचा आपल्याला पटकन माफ करता येते, एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी सहज नेता येऊ शकते. आणि तरलता असल्यामुळं आपण जर म्हटलं बा 1,000 रुपयाची नोट आहे, या 1,000 रुपयाची 500ची नोट आहे, त्याची सहजरित्या आपण त्याची विभाजन करू शकतो. त्यामुळे तरलता आहे आणि तरलता असल्यामुळं काय होते की विनिमय करणं अत्यंत सोपा जाते. नंबर 4 होतं सर्वमान्यता. या पैशाला सर्वांची मान्यता आहे. कोणी व्यक्ती असं म्हणू शकत नाही की माझा पैशांवर विश्वास नाही. त्याच्या काही गोष्टी आहेत, पैसा खरा आहे खोटा आहे ओळखण्याच्या, त्या सगळ्या जर व्यवस्थित असतील तर त्याला कोणीही नाकारू शकत नाही. म्हणजे त्यामध्ये सर्वमान्यता हा गुणधर्मसुद्धा आहे. त्यानंतर हे सरकारी नियंत्रण
व हस्तक्षेप, बिलकुल यावर सरकारचं नियंत्रण असते, सरकारचा हस्तक्षेपसुद्धा असतो आणि त्यामुळे त्याची विश्वसनीयता ही दिवसेंदिवस वाढलेली आहे. आपण पाहतो भारत देशाचा विचार केला तर RBI ही नोटा छापत असते, तर काही नाणी ही भारत सरकार निर्माण करत असते आणि म्हणूनच सरकारी नियंत्रण व हस्तक्षेप यामध्ये आहे. सरकारचा हस्तक्षेप असल्यामुळे, सरकारचं नियंत्रण असल्यामुळे या पैशाला अधिक महत्त्व प्राप्त झालेले हे सुद्धा या मुद्रेचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर आहे मूल्यमापकता, म्हणजे सहज एखाद्या वस्तूचं मूल्य आपण मापू शकतो. वस्तू पद्धतीमध्ये एखादा गाय असेल, गहू असतील, ज्वारी असेल, बाजरी असेल, अनेक प्रकारच्या वस्तू आपण पाहिल्या. मडके असतील, काही लाकडी वस्तू असतील. याचं मूल्य आपल्याला सहज व्यक्त करता येत नव्हतं. पण मुद्रा आल्यामुळं मात्र आता कोणत्याही वस्तूचं मूल्य आपल्याला सहजरित्या मापता येऊ शकते. त्यानंतर आहे मूल्यसंग्रहण, म्हणजे मूल्य संग्रहण करून घेण्याची ताकद. म्हणजे पैसा किंवा मुद्रा अशी वस्तू आहे की ज्याच्यामध्ये मूल्य संग्रहण केल्या जाऊ शकतं. म्हणजे अशा अनेक जर मुद्रा तुम्ही जमा करत गेलात तर तुमच्याकडं संपत्तीचं संग्रहण केल्या जाऊ शकते, मुद्रेचं संग्रहण तुमच्याकडे केल्या जाऊ शकते आणि मूल्य संग्रहण केल्याच्या नंतर तुम्हाला हवं तेव्हा ती वस्तू वापरता येऊ शकते. त्यानंतर आहे वहनीयता. वहनीयता म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणे. वस्तू विनिमय पद्धतीमध्ये आपल्याला अडचण होती. जर तुमच्याकडे शेतकरी संपत्ती गाय आहे, तर ती गाय एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेणे सहज शक्य नव्हतं. म्हणजे तिची वहनीयता नव्हती. किंवा एखादा विद्यार्थी मुंबईला पुण्याला शिकत आहे, अशा वेळी त्याला काही संपत्ती पाठवायची, त्याला काही मुद्रा पाठवायची, त्याला काही जीवनावश्यक वस्तू पाठवायच्या आहेत किंवा तिथं वस्तू विकत घेण्यासाठी त्याला काही अशी वस्तू पाठवायची आणि ती या पैशामध्ये किंवा मुद्रेमध्ये असल्यामुळे आता त्याच्याजवळ जर मुद्रा तुम्ही दिली तर तो सहजरित्या त्याला हव्या त्या वस्तू त्या ठिकाणी जाऊन तो विकत घेऊ शकतो. म्हणजेच वहनीयता हा गुणधर्मसुद्धा या मुद्रेमध्ये निर्माण झालेला आहे. हे सुद्धा या मुद्रेचं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. त्यानंतर आहे नंबर 9, उधारी किंवा कर्जफेडीची साधने. उधारी किंवा कर्जफेडीची साधनं म्हणजे तुम्ही जर कोणाकडून काही पूर्वीच्या काळी काही उधार वस्तू आणल्या असतील, काही कर्ज काढलं असेल, तर हे तुम्ही मुद्रेच्या सहाय्यानं सहजरित्या परत करू शकता त्याच्या व्याजासहित. जे की आपण पाहिलं होतं वस्तू विनिमय पद्धतीमध्ये अडचण होती की उधारी किंवा कर्ज तुम्ही कसं फेडणार, त्याच्यात अनेक अडचणी होत्या. पण या मुद्रेमुळे त्याही अडचणीवर मात केल्या गेली. मुद्रेमध्ये उधारी किंवा कर्ज फेडण्याची ताकद आहे. आपण जेवढे त्याचं समोरच्याचं कर्ज झालं असेल, सावकाराचं कर्ज झालं असेल, तर ते फेडण्याची एक एक चांगलं माध्यम ही मुद्रा आहे. ते सुद्धा या मुद्रेचं वैशिष्ट्य सांगितल्या जाते. त्यानंतर आहे सुज्ञेयता, म्हणजे सहजरित्या हा पैसा ओळखता येऊ शकतो. आंधळा व्यक्ती जरी असेल त्यालासुद्धा तो पैसा ओळखता येतो. गरीब असेल, श्रीमंत असेल, तरुण असेल, म्हातारा असेल, कोणालाही ही पैसे आजच्या आधुनिक काळातील पैसे समजणं अत्यंत सोपी गोष्ट आहे. मुद्रा ओळखणे अत्यंत सोपी गोष्ट आहे आणि म्हणून सुज्ञेयता हा गुणधर्मसुद्धा या मुद्रेचं वैशिष्ट्य म्हणून गणल्या जाते. त्यानंतर सुविभाज्यता, याचं विभाजन करणं अत्यंत सोपं आहे. आपण अगोदरच पाहिलं, एक 2,000ची नोट असेल, आजची 500 रुपयाची नोट असेल, तिचे व्यवस्थितरित्या आपण एक एक रुपया जरी विभाजन करतो म्हटलं तरी ते सहज शक्य आहे. म्हणजे हवे तेवढे त्याचे आपल्याला हवे त्या प्रमाणात त्याचं आपल्याला विभाजन करता येऊ शकते आणि म्हणून सुविभाज्यता हे सुद्धा या आधुनिक मुद्रेचं वैशिष्ट्य आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर एक मुद्रेची कार्य, अत्यंत महत्त्वाची कार्य आहेत. कारण आपण पाहतो की मुद्रेचे अनेक कार्य आहेत, अनेक आकस्मिक कार्य आहेत, सहाय्यक कार्य आहेत. या अनेक कार्याचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा एकूण आपल्याला मुद्रेच्या कार्याची कल्पना येऊ शकते. पहिलं आहे प्राथमिक कार्य. बघा, या प्राथमिक कार्य जे आहेत ही अत्यंत महत्त्वाची कार्य आहेत. कारण आपण जर पाहिलं तर वस्तू विनिमय पद्धतीमध्ये ज्या ज्या अडचणी होत्या त्यावर मात करत करत आपण मुद्रेचा शोध लावला आणि म्हणूनच प्राथमिक कार्य हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. प्राथमिक कार्य म्हणजे काय की ज्या कार्यासाठी मुद्रा स्थापन झाली होती किंवा मुद्रा निर्मित केल्या गेली होती, असे कार्य कोणते आहेत? तर पहिलं आहे विनिमय माध्यम. आपण पाहिलं की वस्तू विनिमय पद्धतीमध्ये अनेक अडचणी होत्या, अनेक अडचणी भेडसावत होत्या. या अडचणीवर मात करण्यासाठी कारण विनिमय करणं सहज शक्य नव्हतं. आपण पाहतो पारंपरिक किंवा पूर्वीपासूनच अनेक वस्तू विनिमय पद्धती होती, पण जसजशा मानवाच्या गरजा वाढत गेल्या तसतसं विनिमय करणं
त्याला आपले उपभोग वाढत गेले, अनेक वस्तू त्याला मिळू लागल्या. अशावेळी विनिमय करणं त्याला सहज शक्य नव्हतं आणि म्हणून या वस्तू विनिमय पद्धतीमध्ये अनेक अडचणी या विनिमयामध्ये येत होत्या. पण मुद्रा आल्यामुळं विनिमय सहज शक्य होऊ लागलं आणि म्हणून विनिमयाचं माध्यम म्हणून मुद्रा ही मध्यवर्ती म्हणून मानल्या जाऊ लागली. कोणत्याही वस्तूचं सहजरित्या देवाणघेवाण करणं या मुद्रेमुळे शक्य होऊ लागलं आणि म्हणूनच याच कारणासाठी असं म्हणता येतं की अर्थशास्त्रामध्ये मुद्रेचा शोध हा एक मोठा बदल मानला जातो, एक मोठा शोध मानला जातो. तो याच कारणाने की विनिमय माध्यम सहज शक्य झालं, सहज शक्य होऊन ते सोपंसुद्धा झाले. अनेक व्यवहार होऊ लागले, अनेक वेगाने व्यवहार होऊ लागले, कारण विनिमयाचे माध्यम म्हणून मुद्रेला मध्यवर्ती ठिकाणी मानल्या जाऊ लागलं आणि म्हणूनच ही मुद्रा आल्यामुळे विनिमय करणं अत्यंत सोपं झालं आणि म्हणूनच प्राथमिक कार्यामधलं हे पहिलं आणि अत्यंत महत्त्वाचं कार्य आहे की विनिमय माध्यम. 2 आहे मूल्यमापन. आपण पाहत होतो की अनेक गोष्टीचं, अनेक वस्तूंचं मूल्य कसं ठरवायचं. पूर्वीच्या काळी वस्तू विनिमय पद्धतीमध्ये आपण पाहिलं की शेतकऱ्याला गाय विकायची आहे, मडकेवाल्याला मडके विकायचे आहेत. गाईवाल्याला मडके घ्यायचे आहेत, पण मडकेवाल्याला गाय घ्यायची नाही. अशावेळी त्यांच्या दोघांमध्ये व्यवहार होत नव्हता. मग मूल्यमापन आल्यामुळं काय झालं, आपले शेतकरी आपले गाय विकू शकेल, त्याच्याकडे मुद्रा येईल. मडकेवालासुद्धा मडके आपापल्या ज्याला मग या शेतकऱ्याला गाय विकून जे मुद्रा मिळाली, त्या मुद्रेच्या साहाय्यानं तो हवे तेवढे मडके विकत घेऊ लागला. म्हणजे दोघांतर व्यवहार हा सहज शक्य होऊ लागला. आणि एखाद्या वस्तूचं मूल्य कसं ठरवायचं, किती रुपयाची ही वस्तू, मग ज्या भागामध्ये ज्या वस्तू प्रचलित होत्या त्यावरून त्याचं मूल्य ठरवलं जायचं की एक गाय म्हणजे किती मडके, किंवा एक गाय म्हणजे किती गहू, किंवा एक मडकं म्हणजे किती गहू. हे असे सगळे व्यवहार, गुंतागुंतीचे व्यवहार वस्तू विनिमय पद्धतीमध्ये अस्तित्वात होते. पण मुद्रेची निर्मिती झाल्यामुळं, मुद्रेचा शोध लागल्यामुळं मूल्यमापन शक्य झालं आणि मूल्यमापन झाल्यामुळं एक मोठ्या प्रमाणावर व्यवहार शक्य होऊ लागले. कारण मूल्यमापन कोण्याही वस्तूचं मूल्य ठरवणं अत्यंत सोपी बाब होती आणि म्हणूनच व्यवहारसुद्धा फास्ट होऊ लागले, वेगवान होऊ लागले आणि एकूणच अनेक जागतिक लेवलला सगळ्याच देशातील अर्थव्यवस्थेने एक प्रकारचा वेग घेतला. विदेशी व्यापार होता, त्यामध्ये सुद्धा मूल्यमापन करणं शक्य होऊ लागलं. आपण पाहतो भारताचा सुद्धा अनेक देशाशी पुरातन काळापासून व्यापार होता आणि हा व्यापार करत असताना काही वस्तूचं मूल्य ठरवताना ही मुद्रा अत्यंत महत्त्वाची होती. मग ती मुद्रा काही वेळा सोन्याची होती, काही वेळा ती मुद्रा चांदीची होती. अनेक वेळा या मुद्रेचा आकार असेल किंवा धातू असेल हा बदलत गेलेला आहे. पण एकूणच ही मुद्रा आल्यामुळे मात्र मूल्यमापन करणं सहज शक्य झाल्यामुळे बाजारपेठातील व्यवहार, आपसामधील व्यवहार, गाव पातळीवरचे व्यवहार किंवा देश पातळीवर असेल किंवा आंतरराष्ट्रीय लेवलचे व्यापार किंवा व्यवहार होताना अत्यंत सहज आणि सोपं झालेलं आहे. कारण मूल्यमापन करणं हे कोणत्याही वस्तूचं मूल्यमापन करणं हे सहज शक्य होतं आणि म्हणूनच प्राथमिक कार्यामधलं मूल्यमापन हे सुद्धा एक महत्त्वाचं कार्य आहे. त्यानंतर आहे सहाय्यक कार्य, की प्राथमिक कार्य तर होतीच, ती अत्यंत महत्त्वाची आहेत, पण त्या अनुषंगाने सहाय्यक कार्यसुद्धा एक महत्त्वाच्या मानल्या जाऊ लागले. कोणकोणती होती, त्यातलं पहिलं होतं विलंबित देणी. कर्ज स्वरूपात जर आपण कोणाकडून काही पैसे, मुद्रा आणल्या असतील तर त्याच्या बदल्यात किती मुद्रा त्याला वापस द्यायच्या, किंवा पूर्वी काही लोकांचे पैसे आपण घेतले असतील ते परत कसे करायचे, आणि म्हणून अशी विलंबित देणी देण्यासाठी या मुद्रेचा वापर होऊ लागला. आणि हे सुद्धा एक महत्त्वपूर्ण कार्य, विलंबित देणे किंवा कर्जाची परतफेड करणे, हे सुद्धा एक या मुद्रेचं महत्त्वपूर्ण कार्य आहे. पण या कार्यासाठी मात्र मुद्रा निर्मित झाली नव्हती, किंवा या कार्यासाठी मात्र मुद्रा निर्माण झाली नव्हती. पण अनुषंगाने कालांतराने सहाय्यक कार्यामध्ये सुद्धा अनेक भर पडलेली. त्यामधलं पहिलं होतं विलंबित देणे किंवा कर्जाची परतफेड करणे. 2 होतं मूल्यसंग्रहण. संपत्ती असेल, वस्तू विनिमय पद्धतीमध्ये होतं की अनेक वस्तू, जसं की शेतकऱ्याचा भाजीपाला असेल, दूध असेल, हे नाशिवंत होतं, काही काळानंतर हे खराब होणार आहे. म्हणजे भाजीपाला किंवा दूध साठवून संग्रहण करणं हे सहज शक्य सोपं नव्हतं आणि म्हणून त्या शेतकऱ्याचं किंवा त्या व्यक्तीचं अतोनात नुकसान होत होतं. पण आता मुद्रेचा शोध लागल्यामुळं आता तो त्याचं दूध विकून किंवा त्याचा भाजीपाला विकून मिळणारी मुद्रा तो साठवून ठेवू शकतो, त्याचं संग्रहण करू शकतो. इतर असंच अनेक वस्तूच्या बाबतीत सुद्धा आहे. अनेक वस्तू ज्या व्यक्तीकडे ज्या वस्तू असतील त्याने त्या वस्तू विकून त्याचं मूल्य संग्रहण करून तो आपल्याकडे ठेवू लागला आणि म्हणून मूल्यसंग्रहणसुद्धा होऊ लागलं. आणि मूल्यसंग्रहण झाल्यामुळं भविष्यात त्याला ज्या काही अडचणी भेडसावणार आहेत,
किंवा ज्या समस्या येणार आहेत त्या अडचणी दूर करण्यासाठी किंवा जे काही त्याला आर्थिक प्रश्न भेडसावणार आहेत किंवा भविष्यात त्याला काही गरजा येणार आहेत किंवा त्याचा आजारपण आहे, म्हातारपण आहे, अशा कार्यासाठी तो सहजरित्या आपली मुद्रा ही संग्रहित करून ठेवू शकत होता. आणि म्हणून हे सुद्धा एक महत्त्वपूर्ण कार्य कालांतराने महत्त्वाचं झालं की मूल्य संग्रहण. त्यानंतर आहे आकस्मिक कार्य. आता ही कालांतराने निर्माण झालेली कार्य होती. या कार्यासाठी काही मुद्रेचा शोध लागला नव्हता, पण ही कार्यसुद्धा महत्त्वाची आहेत. आधुनिक अर्थव्यवस्थेतून जर आपण पाहिलं तर आकस्मिक कार्यसुद्धा अत्यंत महत्त्वाची आहेत. त्यामधलं पहिलं होतं मूल्याचे हस्तांतरण. मूल्याचे हस्तांतरण एका ठिकाणाहून तुमची संपत्ती एका मालकाकडून तुमची संपत्ती दुसऱ्या मालकाकडे जाणे, हस्तांतरण करणे. पैशाचं मूल्याचं हस्तांतरण असेल, स्थावर मालमत्तेचं हस्तांतरण असेल, तर ह्या पैशामुळं ते सहज शक्य होऊ लागले, या मुद्रेमुळं ते सहज शक्य होऊ लागलं. म्हणून आकस्मिक कार्यामध्ये पहिलं कार्य आहे मूल्याचे हस्तांतरण. त्यानंतर आहे नंबर 2 वितरणाचा आधार. वितरणाचा आधार वाटणी करत असताना अनेक वेळा आपण पाहतो एखादं कार्य अनेक व्यक्ती म्हणून एकत्रितरित्या करतात. मग अशा वेळी त्यांना जो मोबदला मिळतो त्या मोबदल्याचं वाटणी कशी करायची, विभागणी कशी करायची, हा जटिल प्रश्न वस्तुविनिमय पद्धतीमध्ये अस्तित्वात होता. पण तो मुद्रा निर्मित झाल्यामुळं मुद्रेमुळं अनेक संपत्तीचं किंवा मिळणाऱ्या मोबदल्याचं सहजरित्या वितरण केल्या जाऊ लागलं आणि त्याचा एक महत्त्वपूर्ण आधार म्हणून या मुद्रेकडे पाहिल्या जाते. त्यानंतर नंबर 3 प्रत्ययाचा आधार. आपण पाहतो की आधुनिक काळामध्ये मुद्रेबरोबरच प्रत्यय पतनिर्मिती ही एक महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असते. आणि अशा वेळी पतमुद्रा म्हणजे चेक असतील, धनादेश ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो, डी असेल, हुंडी असेल, अशा प्रकारचे अनेक प्रत्यय किंवा कागद असतात. अशा गोष्टीला आधार म्हणून ही मुद्रा असते. कारण चेक तुमच्या अकाउंटमध्ये पैसे असल्याशिवाय त्या चेकला किंमत येणार नाही आणि म्हणून चेक किंवा आपण जे काही धनादेश म्हणतो या धनादेशाचा आधार म्हणून मुद्रेला मानल्या जाते. हुंडी असेल, या हुंडीचा आधार म्हणून मुद्रेला मानल्या जाते. त्यानंतर नंबर 4 सीमांत उपयोगिता व सीमांत उत्पादकता ह्यांची समानता. सीमांत उपयोगिता व सीमांत उत्पादकता ह्यांची समानता. अर्थशास्त्रामध्ये सीमांत उपयोगिता, सीमांत उत्पादकता अशा प्रकारचे अनेक सिद्धांत आहेत. तर ह्याची समानता कशी आणायची उपयोगितेची आणि उत्पादकतेची, तर यासाठी मुद्रा एक महत्त्वपूर्ण साधन मानले जाते आणि या मुद्रेच्या सहाय्यानेच सीमांत उपयोगिता व सीमांत उत्पादकता यांची आपल्याला समानता घडून आणता येऊ शकते. आणि म्हणून शास्त्रामध्ये सुद्धा एक महत्त्वपूर्ण आधार, अर्थशास्त्राच्या अनेक व्याख्या शिकत असताना, अर्थशास्त्राचे अनेक सिद्धांत शिकत असताना मुद्रा हे महत्त्वपूर्ण मानल्या जाते. त्यानंतर भांडवलाचा संचय. आधुनिक काळामध्ये आपण पाहतो भांडवलाला अत्यंत अनन्यसाधारण असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. मग भांडवलाचा संचय करण्यासाठी सुद्धा मुद्रा हे महत्त्वपूर्ण मानले जाते आणि म्हणून आकस्मिक कार्यामध्ये या भांडवल संचयाचा सुद्धा विचार केला जातो. कारण आपण पाहतो या भांडवल संचय करत असताना मुद्रेला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. एकूणच काय तर या मुद्रेची जी कार्य आहेत, प्राथमिक कार्य आहेत, सहाय्यक कार्य आहेत किंवा आकस्मिक कार्य आहेत, या सगळ्या कार्यांचा जर तुम्ही एकत्रित अभ्यास केला असता तुमच्या असं लक्षात येते की एकूणच अर्थव्यवस्थेच्या ग्रोथ होण्यासाठी, अर्थव्यवस्थेचा विकास होण्यासाठी मुद्रा एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि म्हणूनच तिला एक महत्त्वपूर्ण शोध म्हणून मानले जाते. कारण वस्तुविनिमय माध्यम असेल, मूल्यमापन असेल, मूल्य संग्रहण असेल, मूल्यांचं हस्तांतरण असेल, वितरणाचा आधार असेल किंवा भांडवल संचय असेल, अशा अनेक बाबीमध्ये आपण पाहतो की मुद्रा ही महत्त्वपूर्ण कार्य करते. आणि म्हणूनच ही मुद्रेची कार्य जर आपण सगळी पाहिली तर आपल्या असं लक्षात येते की मुद्रा हे या आजची जी काही आधुनिक अर्थव्यवस्था आहे किंवा जागतिक अर्थव्यवस्था आहे, जे आपण म्हणतो काही देश अविकसित आहेत, काही विकसनशील आहेत, काही विकसित आहेत. मग हे जे विकसित देश जे निर्माण झालेत, या विकसित देशामध्ये जो एवढा मोठा सगळा बदल झाला, तो बदल करण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो काही सहभाग होता तो निश्चितच या मुद्रेचा होता. आणि म्हणूनच आज आपण पाहतो की अनेक संकल्पना आल्यात, मुद्रेच्या अनेक व्याख्या आल्यात, पण या मुद्रेचा मुळातच जो काही शोध लागल्याने मुद्रेची जे काही कालांतराने जे काही कार्य, प्राथमिक कार्यासोबत सहाय्यक कार्य आणि आकस्मिक कार्य कालांतराने जे काही बदलत गेलेत, निश्चितच यामुळे सुद्धा या मुद्रेचं महत्त्व हे दिवसेंदिवस वाढतच आहे, हे असंच या ठिकाणी आपल्याला म्हणावं लागेल.